नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयात दाखल राजेंद्र विठ्ठल शेट्टी यांच्या हातातील सोन्याचा कडा रुग्णालयातून गायब झाला असून याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही। या प्रकरणाने रुग्णालयातील विश्वासार्हता आणि नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार दिवंगत राजेंद्र शेट्टी यांना 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दाखल करताना त्यांच्या हातात सोन्याचा कडा स्पष्टपणे दिसत होता, ज्याची पुष्टी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांनी केली आहे। दुर्दैवाने त्याच दिवशी तेही हे जग सोडून गेले। मात्र जेव्हा कुटुंबाला त्यांचं पार्थिव सुपूर्द करण्यात आलं तेव्हा त्यांच्या हातातील सोन्याचा कडा गायब होता। रुग्णालय कर्मचाऱ्यांनी हा कडा स्टीलचा असल्याचा दावा केला आणि कुटुंबाला काहीही परत दिलं गेलं नाही। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की दाखल करताना शेट्टी यांच्या हातात सोन्याचा कडा होता, तरीही रुग्णालय प्रशासनानं याबाबत कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही। यामुळे शेट्टी कुटुंबीय संतप्त आणि दुखावले गेले असून त्यांनी या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे। या गंभीर प्रकरणाबाबत सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा प्रकार केवळ विश्वासघात आणि अनैतिकतेचाच नाही तर रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये लोभ निर्माण होऊन मानवतेचा विसर पडतो, हे अत्यंत चिंताजनक आहे। अशातच या रुग्णालयाच्या बाजूलाच पोलीस स्टेशन देखील आहे। जर पोलीस स्टेशनच्या बाजूला आणि सुरक्षित वातावरण असलेल्या रुग्णालयासारख्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर इतरत्र सुरक्षितता आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी ठेवता येईल असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत। शेट्टी कुटुंबियांनी याबाबत मागणी केली आहे की या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करावा आणि चोरीला गेलेला सोन्याचा कडा परत मिळवावा। तसंच यापूर्वी अशा घटना घडल्या असतील तर त्याचाही तपास व्हावा अशी मागणी शेट्टी कुटुंबियांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।